थैंक्स किसको बोलोगे आप इसके लिए? खुद को। गुड मॉर्निंग. याच्यावर लिहिलं आहे मरहबा मिस खैरे. मरहबा म्हणजे वेलकम. आणि मी पिते आहे कॉफी. ऑलरेडी एक कॉफी प्याली आहे मी. आता दुसरी आहे माझी डिकॅफ कॉफी. आणि मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. हा आहे बाहेरचा व्ह्यू. इकडे लोक चालतात आहे आणि जास्त काय आहे नाही. एक मोठी बिल्डिंग आहे आणि इकडून थोडा वॉकिंग डिस्टन्सवरती दिसतं ना सिग्नलच्या त्या साईडला एक कोणतं तरी कॅफे आहे. तिथे आम्ही कदाचित खायला जाऊ. आम्ही हॉटेल एक्सप्लोर करायला निघालो आहे. तर पहिले आम्ही बघणार स्विमिंग पूलच्या इकडे पाठीच आहे बघा. आणि इकडे जास्त लोकांना दिसत आहे स्विमिंग करताना. 21 डिग्रीज आहे. ऑब्व्हियसली एवढ्या थंडीत कोण स्विमिंग करणार. आणि मजन कुल्फी म्हणलेली लोणावळा नाही आंबीवालीमध्ये स्विमिंग करताना. इकडे पण तसंच आहे, खूप थंड पाणी असणार. तर आता आम्ही चाललो आहे हेल्थ क्लबला. लेट्स गो. आम्ही पोचलो आहे हेल्थ क्लबला. इथे जाऊन आम्ही स्टीम आणि सॉना करणार. इकडे हा बाजूला रस्ता कोणता तरी चालला आहे आणि इकडे सगळीकडे स्पीड लिमिट आहे 50 आणि 80ची ऑलमोस्ट. माझी फेवरेट जागा जिम आणि पूर्ण खाली आहे. जशी म्हणजे बिल्डिंगची जिम खाली असते ना सेम ही पण जिम खाली आहे. गाइस माहौल इधर सब जगह माहौल ही बनाया हुआ है. हे आहे स्टीम सॉना रूम. आणि हाय, दिस इज योर फर्स्ट टाइम नो? आर यू एक्साइटेड? Very much. ऑलराइट, लेट्स गो. हे आहे स्टीम, हे आहे सॉना. लेट्स डू इट. गाइस हे लेडीज हे आहे वॉशरूम आणि इकडे जेंट्स लॉकर आहे. म्हणजे मला कळलं नाही काय सीन आहे. इथे बाथरूममध्ये बघा ही मोरी बनवली आहे आंघोळ करण्यासाठी. तर मी आता जाते मस्त. आय स्टार्ट विथ सॉना. बघूया यातून कसं आहे. छान ऑलरेडी ऑन आहे. इकडे मस्त एक नॅप घेईन मी आता. हा आहे स्टीम आणि सोनाचा इफेक्ट. 8 मिनटं स्टीम केले, 15 मिनटं सोना. आणि कालची जी पण पार्टी केलेली ना सगळं डिटॉक्सिफाय झालं. एकदम मस्त मजा आली, एकदम फ्रेश एकदम. आता आंघोळ करून खायचा बंदोबस्त. लुक ॲट दॅट ग्लो. फुल माझे गाल पिंक पिंक झाले आहेत आणि खूप छान वाटतंय. आय लव्ह स्टीम अँड सोना. मी कुठल्या हॉटेलमध्ये काहीही करायला मिळालं ना तर मी स्टीम आणि सोना करते. माझीच मला नजर लागेल. आरवनची अजून आंघोळच चालली आहे तर मी तोपर्यंत इथे झोपून घेते. हाय, ते छान बघा स्किन दिसते माझी. मस्त एकदम पिंक पिंक झाली आहे. सगळे पोर्स ओपन झाले आणि कालच्या पार्टीनंतर डिटॉक्सिफाय झाली बॉडी. आता ती बाहेर येईपर्यंत आय टेक अ मिनी नॅप 2-3 मिनटाचा. तो साक्षी, कैसा था आपका एक्सपीरियंस? बहुत अच्छा था. इवन मेरी स्किन जल रही थी अंदर. फर्स्ट टाइम किया आपने? मुझे ऐसा लगा आई वाज गोइंग टू डाई. हाँ, आपको फेस देके लग रहा था टॉर्चर चेम्बर में आपको रखा है, बट यू डिड इट. बट मैं टिक गई. हाँ, ये पहले वाले में क्या था, ये सोना में मैं 15 मिनट टिकी. आई डिड इट. उसमें स्टीम में नहीं हो पाया. लेकिन मैंने आपको मोटिवेट किया ना. मैंने बोला मेडिटेट करो, अच्छे सोचो, मैनिफेस्टेशंस करो. हो गया फिर. यू डिड इट. गुड जॉब. चलो अभी कुछ खाने जाते हैं. ठीक है, चलो. हाय, जिम फ्रीक. ये फुल जिम कर रही है यार यहाँ पे आके. हम लोग ने बोला स्टीम सोना जा रहे हैं हम लोग. मला भूक लागली आहे आणि आम्ही आमच्या 5 मिनिटावर हॉटेलपासून 5 मिनिटावर एक खायची जागा होती. पण आता आम्ही विचार केला की थोडं ॲडव्हेंचर. तर म्हणून आम्ही एका एव्हेन्यू मॉलमध्ये चाललो आहे जे 15-20 मिनिटं दूर आहे. तर आता बघा आम्ही रस्त्याच्या मध्ये आहोत. आणि आर यू रेडी फॉर दिस ॲडव्हेंचर? लेट्स गो. या सगळ्या समोरून गाड्या येतात आहे आणि आम्ही चाललो आहे. ही पार्टी मस्त त्रिकोणी बिल्डिंग दिसते ना ही वाली, ती आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. जी एकदम छान UFO सारखी बनवली आहे. आणि हे बघा लास्ट टाइमच्या माझ्या दमामध्ये झालेला सेम गोष्ट आहे. मी रस्त्याच्या या साईडला आहे आणि मला तिथे जायचं आहे. तिथे आहे एव्हेन्यू मॉल. पण आम्हाला मॅपमध्ये दाखवते की अजून 10-15 मिनटं चालायचं आहे. तर आम्ही अजून चालतोय. ओके, तर ही जी पार्टी बिल्डिंग आहे ना UFO टाईप, ही हे आहे रेस्टॉरंट. हे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स नाही आहे, हे आहे रेस्टॉरंट. आणि फुल UFO सारखं बनवलं आहे बघा ना, किती छान. आणि आम्ही रोड क्रॉस करून या साईडला आलो आहे. त्याचा फोटो काढते त्याचा. आणि आता मी रोडच्या अजून एक साईडला क्रॉस करून जाणार आणि मग तिकडे आहे मॉल. तर हे बघा इकडे हा रेड सिग्नल आहे ना,
तो आमच्यासाठी आहे, आम्ही चालत नाही जाऊ शकत. आणि जो ग्रीन सिग्नल आहे ना तो कारसाठी, म्हणून कार चालले. तर जेव्हा कार थांबणार तेव्हा आम्ही रोड क्रॉस करून जाणार. मला एक बस दिसली. वाव, बाय बस. हे बघा ही बस कुठे चालली आणि सरदारजी चालवतात ही बस. हे बघा आणि पूर्ण खाली आहे. आम्ही या गॅपमधून फिट व्हायला ट्राय करतोय. आप गो फर्स्ट. बाय. फिट झालो मी, कारण नेक्स्ट स्टॉप राईट खूप उडून आहे. तर हे बघा इकडे आहे मॉल. 15 मिनिटं वॉक करून वी आर ॲट अ डेस्टिनेशन. ग्रेट जॉब, गुड जॉब, लेट्स गो. गाईज हा आहे सीझियन बुराक आणि याचे तुम्ही रिव्ह्यूज बघितले असेल. त्याचं हे हॉटेल आहे इकडे. पण आम्ही आता आज जाऊन चेक करतो. आम्हाला हवं आहे मॅकडॉनल्ड्स किंवा KFC. आणि इकडे सगळं आहे, सेफोरा, चीज केक फॅक्टरी, ब्ला ब्ला. हा आहे बुराक. मी असं पाठवेन तुम्हाला, तुम्ही गुगल पण करू शकता. काहीचा मॉल बघा अजून किती छान सजवला आहे. वाव. आमच्या पाठी हे काहीतरी LNN आहे, ते किती छान पिंक कलरचं आहे सगळं आतमध्ये. आणि आम्ही बघितले लेबनीज, अरेबिक, जॅपनीज क्विझिन. पण आम्हाला एकदम लोकल आपलं जे असं ना क्विझिन, KFC क्विझिन हवं आहे. तर ते आम्ही शोधतोय. क्या ये आशाज हे बघा, इंडियन क्विझिन पण आहे आशाज. मी आहे H&M मध्ये आणि इथे सगळं ब्लॅक अँड व्हाईट आहे. नो अदर कलर्स, ओनली ब्लॅक आणि व्हाईट. मी आता अशा ठिकाणी आलो जिकडे सगळं काय आहे. पाठी आहे टिम हॉर्टन्स आणि मग आहे पिझ्झा आणि आम्हाला सगळ्या गोष्टी आजूबाजूला मिळाल्या. आणि अजून थोडं पुढे चालल्यावर आम्हाला मिळणार KFC. हे बघा इकडे सगळं आहे केन्स, चिकन फिंगर्स. पण ही मुलगी व्हेजिटेरियन आहे. इकडे पाठी आहे टिम हॉर्टन्स. आणि आता आम्ही चाललो आहोत KFCला. आम्ही इकडे चाललो आहे केन्स चिकन फिंगर्समध्ये. आम्ही बघू की साक्षीसाठी आम्हाला इकडे व्हेजमध्ये काय मिळतं का. इथे सगळे असे फॅमिलीज चिल मारतात ते आणि सगळं खायची जागा आहे. आणि आता आम्ही चाललो आहे KFCला. मूवी देख सकते, इतने गरीब नहीं है हम. ये देखो यहाँ पे पीछे थिएटर है ये, और यहाँ पे पीछे है मैकडॉनल्ड्स का सिर्फ मैकडॉनल्ड्स में ही वेज खाना मिलता है वेजिटेरियन लोगों के लिए. लेट्स गो. आम्ही आता इकडे थांबलोय साक्षी सोबत मॅकडॉनल्ड्समध्ये. आणि त्यांच्याकडे वेज बर्गर आहे आणि तिचा व्हेज बर्गर बनवला. ते लोकांकडे ॲक्च्युली ते व्हेज बर्गर बनवतच नाही खूप वर्षांपासून. आता त्यांनी यूट्यूबवरून रेसिपी काढून तिच्यासाठी स्पेशली हा बर्गर रेडी केला आहे. मी इथून KFCमधून घेतला आहे क्रंचर बॉक्स, जो मला पडला 2.1 दिनारला आणि USDमध्ये कन्वर्ट करून 5 पॉईंट समथिंग म्हणजे अराउंड 350-400 रुपीज. त्याच्यात मला एक बर्गर मिळाला आहे बघा. आहे बर्गर, फ्राईज, चिकन आणि माझं फेवरेट डाएट पेप्सी. चीअर्स. तिने ना मला विचारलं की तुम्हाला रेग्युलर हवा की स्पायसी. तुम्ही स्पायसी सांगितलं. तर आता मी खाऊन बघते कसं आहे. गरम आहे, घंटा स्पायसी, एकदम नॉर्मल आहे. नॉर्मल जे आपल्याला मिळतं ना झिंग बर्गरमध्ये तेच येते. आपका किचन है? हाउ इज वेज बर्गर? इट्स नाइस, एडिबल. इथचा वेज बर्गर फक्त 1 दिनारला मिळाला. प्राइस पण नॉर्मल आहे, नॉट सो लाईक ग्रेट. टेस्टला ठीकच आहे. माझ्या केसांची हालत बघा. काल मी कसे सुकवले ते असे एकदम खूप जास्त फ्लफी झाले. मग आता मी स्टीम सॉना केलं तर ते एकदम स्वेटी झाले आणि मला एकदम चेहऱ्याच्या असं जवळून व्हिडिओ काढावा लागतो आहे. कारण माझी सेल्फी स्टिक काल तुटली. मी ती ॲडजस्ट करत होती. आम्ही सगळं गात होतो आहे गाणं, तर ती मी ॲडजस्ट करत होती आणि ती तुटली. आणि इट इज लाईक हाय टाईम की मी नवीन घ्यावी, कारण मी ती लास्ट नोव्हेंबरपासून वापरते. 300-400 रुपयाला मी काहीतरी ऑनलाईन घेतलेली, पोट्रॉनिक्सची होती. तर आता मी शोधतच होती ॲमेझॉन आणि सगळ्या ह्याच्यावर की मी काय घेऊ. तर ठीक आहे, मी आता घरी परत जाऊन घेईन. तर मग मला असं फोन पकडून करावं लागतं आहे. आणि माझी आरवन जी आहे साक्षी, ती अजून एक व्हेज बर्गर ऑर्डर करायला गेली आहे. तो बनायला अजून 5 मिनटं लागतील. मग तो घेऊन आम्ही निघू. आणि मील ठीक होतं. 10मधून मी 5-6 पॉईंट्स देईन. आपलं सेम जे इंडियामध्ये मिळतं तसंच होतं. तिकडे काय काय लिहिलेलं पेरी पेरी सॉस आणि काय काय ते क्रंचर बॉक्सचा पार्ट आहे. पण ते काय वेगळं लागलंच आहे मला एकदम नॉर्मलच लागलं. तर जो माझ्या फ्राईज बाकी आहे ते आम्ही संपवू आणि तो पण तिची ऑर्डर येईल तर आम्ही निघू. आम्ही नेक्स्ट चाललो आहोत मिनिसोमध्ये.
इथे सगळं एवढं स्वस्त आहे ना, एवढे क्यूट क्यूट स्टफ आहे. हे बघा पिंक पिंक कलरचं आणि असं सगळं हॅलो किटी आणि हे सगळे मस्त मस्त एकदम गोष्टी आहेत तिकडे. बैग्स आणि मस्त है ना का, कितना क्यूट कलेक्शन है. बट हम क्या ले सकते हैं यहाँ से? बैग्स. ये मेकअप पाउच के लिए कितना मस्त है ये ब्लू वाला. इथे सिपर्स बघा ते छान कलरफुल आहेत. हे सगळे सिपर्स आहेत इथे. केवढे सारे ऑप्शन्स आहेत इथे पण. कप्स पण किती क्यूट क्यूट आहेत. ओ माय गॉड, मला ते सगळं विकत घ्या असं वाटतंय. तर हे आहे ना की तुम्ही कोणत्या पण खूप साऱ्या क्रूसोबत शॉपिंगला नाही जाऊ शकत, कारण मग हर एक क्रू एकेका दुकानामध्ये 10-10, 15-15 मिनटं लावते आणि मग सगळ्यांची शॉपिंग अडकून राहते. म्हणून मी एकाच क्रूसोबत आली आहे. एक क्रू माझी जिमला गेली आणि एक क्रू झोपली आहे, तिला कुठं जायचं नाही आहे. तर मी आता फक्त ही एक साक्षीसोबत आली आणि साक्षीने मिनिसोमधून एक पेन घेतला आहे, तर आम्ही परत चाललो. गाईज ही पार्टी टॅक्सी दिसते तुम्हाला. ही टॅक्सी घेऊन तुम्ही एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी चालत जाऊ शकता, म्हणजे टॅक्सीमधून जाऊ शकता जर तुमच्याकडे खूप शॉपिंग असेल, पण ती चार्जेबल आहे. तर आता मी अजून चाललो आहे आणि मी चीज केक फॅक्टरीच होते. मला अचानक एकदम काहीतरी असं स्वीट पण कडू, आता चीज केक स्वीट नसतो मोस्टली, तो मला खायचा मन करते. तर मी एक बघेन जाऊन, मला काय आवडलं तर मी घेईन. चॉकलेट मूस लुक्स नाईस. Chocolate Godiva. Godiva also looks nice. Is there something with dark chocolate? Yes, exactly. And we have the Hershey's chocolate cheesecake over there. Okay. हर्शीज पण आहे बघा. माझ्या तोंडाला असं पाणी सुटलंय ना. Chocolate sneakers. Sneakers I don't like. Dark chocolate, which one is it? गाइस गोडाइवा डार्क चॉकलेट चीज केक मी घेतला आहे. याची प्राइस आहे 4.3. एक दिनार म्हणजे 220 रुपीज. 4 म्हणजे किती झाले? 2, 2, 4, 2, 3, 4, 1000 रुपयाचा हा एक पीस आहे गाइस. 1000. अरे बट मुझे चीज़ केक खाने का मन किया है, तो इट्स ओके. हे आहे हे चीज केक फॅक्टरी आतून आणि मी 1000चा एक केक घेतला आहे. दिस इज लाईक अ गिफ्ट फॉर माय सेल्फ की मी खूप मेहनत करते आणि मी हा केक डिझर्व करते. ओके. चीज केक मी खाते आणि जिम जात नाही. लवकरच मी आता ही प्लस साईजमध्ये येणार आहे. इथे ना मध्ये हे तुम्हाला दिसतंय. मी विचार केला की मी इथून तिथे चालत जाईन आणि तिथून मी रोड क्रॉस करेन आणि रोडच्या त्या साईडलाच चालत आमचं हॉटेल आहे, कारण आम्हाला इकडून ना खूप मोठासा आम्हाला दाखवतं आहे U-टर्न घ्यायला चालत. तर मी ते वाचवायला ट्राय करणार होती, कारण इकडे कुठे कॅमेराज वगैरे दिसत नाही आहे. पण मी तिथे एका गार्डला विचारलं तर तो बोला आप यहाँ से तो क्रॉस कर सकते हो, बट रोड के वो साईड जाली लगाया हुआ है. तर आमचं ते कॅन्सल झालं. म्हणून आता मी परत चाललो आहे आणि पुन्हा 15 मिनटं चालायचं आहे आणि गाड्या बघा कुठे स्पीडने चालल्या आहेत. खूप छान ऑसम मौसम आहे ना, थंड खूप मजा येते आहे आणि फुल वरती तोटा आल्यावर. आणि बहामासुले मला सगळं ते गाणं आठवतं, बहारा. काल पण वेलकम अरायवल अनाउन्समेंट करायची होती की कृपया ध्यान दीजिए बहामास काय बोलते, बहारेन में आपका स्वागत है. तेव्हा पण मी ना पॉज घेतला आणि माझ्या डोक्यात येत होतं बहारा. पण ठीक आहे, आता पोचलो आम्ही ऑलमोस्ट. साक्षी, हाउ वाज योर लेओवर? मजा आया? It was very good. I love Bahrain. फर्स्ट टाइम आप आए, आपने पार्टी किया, आपने शॉपिंग किया, आपने स्टीम सोना किया, सब कुछ कर लिया आपने. परफेक्ट ना. थैंक्स किसको बोलोगे आप इसके लिए? कौन आपको इतना घुमाया फिराया और कौन मोटिवेट किया आपको? खुद ने. फ्लाइट रिपोर्ट भरायची बाकी है. मी लीड है, मी फ्लाइट रिपोर्ट भरते. उसमें मैं आपका जरूर आपकी प्रशंसा करूंगी मैं उसमें. डोंट वरी. वो दिखाओ. गाईज इकडे कोणाचं ते हार्ट ब्रेक झालंय. हे बघा हार्ट ब्रेक. म्हणजे इंडियामधले जे चोचले आहेत ते इकडे पण करतात लोक. अरे हमने अभी हमें जाना है. पेडेस्ट्रियन पुश बटन एंड वेट फॉर सिग्नल. इसको पुश करना है. Wow. Yo, we are in Bahrain, baby. गाइस इथल्या गाड्या बघा एक
गाडी दिखाने लगी तो मारुती जैसे गाडी आली. ते बघा गाड्या बघा, इथल्या गाड्या बघा जरा, बघा सगळ्या SUV आहेत. हे लोक चालायला लागले तर आम्ही पण ह्यांच्यावरती पटापट चालायला लागलोय. कारण आम्हाला इथले रूल्सच माहिती नाही. आता तिकडे बघा पेडिस्ट्रिशियनचं जे आहे ना सिग्नल ते रेड आहे, पण तरी पण हे लोक चालतात ते. तर ते काय मला कळलंच नाही इकडे काय रूल आहे. इकडे पोलीस आहे, त्यांच्या समोरच आम्ही रोड क्रॉस करून आलो, पण गाडीमध्ये कोणीच नाही आहे. पुलिस के साथ एक फोटो निकाल सकते हैं क्या? इथे रस्त्यावर या जेम्सच्या गोळ्या टाकल्या. याच्यावर हे आहे गतिरोधक, इथलं स्पीड ब्रेकर. इथे ही टो व्हॅन आली आहे, कारण इकडे हे लोकांचं वाटतं टायर का काहीतरी पंक्चर झालं आहे. तरी बघा ही टो व्हॅन आलेली आणि इथे हा पण माणूस आला आणि हे लोक फटाफट काहीतरी रिपेअर करतात आहे. देवाने इकडे AC ऑन केला है आणि तो बंद करायला विसरला है. साक्षी AC में चल के आपको कैसे लग रहा है? बहुत ठंड है. इट्स लाइक 10 डिग्रीज, पूरा एकदम विंडी ठंडी है एकदम यहाँ पे. और हम लोग थक गए बहुत ज़्यादा. बैटरी डाउन अब. और सोना भी 2 घंटे जाके फिर फ्लाइट भी ऑपरेट करनी है. पूरी रात की फ्लाइट है जो डीले के मैसेजेस आते जा रहे हैं. तो आई गेस अब कुछ 120 का डिपार्चर आहे. 5:40ला मी लँड होणार होतो आणि आता आम्ही 7:30ला लँड होणार आहोत. पूर्ण रात्रभर जागायचं आहे. साक्षी फुल नाईट. हे इथलं पोलीस स्टेशन आहे. हे बघा पोलिसांच्या गाड्या आहेत, या सगळ्या पोलीस लिहिल्या याच्यावर. पोलीस स्टेशन आहे हे. काय मस्त बनवलंय बघा, टपाटप एकदम. आणि आम्ही अजून चाललोय नेव्हर एंडिंग रोडवर. हे पोलीस स्टेशन नाही आहे, तो झेंडा आहे ना तो आहे सौदीचा आणि हे आहे एम्बसी ऑफ सौदी अरेबिया. आणि आम्ही थकलो आहे, चालायलाच होत नाही आता. फुल बॅटरी डाऊन. आणि मी ना ॲक्च्युली इकडे यायसाठी मी हे घेतलेलं, मी फ्लॅट्स आणायला विसरली आणि कारण मला ती फुल एकदम ड्रेसिंग मारायची होती. त्याच्यावर मी हील्स आणलेली आणि मी हील्समध्ये 1.5-2 तास चालली आहे. हील्समध्ये माझ्या पायांची फुल वाट लागली आहे आणि आता मला रात्रभर पुन्हा जागा राहायचं आहे आणि माझे पाय दुखायला लागलेत. पण आता मेसेज आला की 2 वाजता आमची फ्लाईट आहे, तर आम्ही 12पर्यंत निघू, म्हणजे 1.5-2 तास झोपायला मिळतील. आता ना हे आतातल्या रस्त्यावर लोकच दिसत नाही रस्त्यावर, बघा गाड्या पण नाहीत. आणि हे बघा हे जे आहे ना, आम्ही ऑफिस पुन्हा झूम करून बघितलं, एक माणूस दिसत नाही आहे काम करताना. लोक कुठे सगळे इथले. काही जी गाडी बघा, याच्यावर हा रेड टिक्का लावलाय डोक्यावर याच्या. आणि ही गाडी बघा जरा, त्याचा टायरच माझ्या हाईट एवढं आहे. बघा किती मस्त गाडी आहे. आणि आम्ही पोचलो क्राऊन प्लाझा. कुठे लिहिलं क्राऊन प्लाझा? हां, आम्ही पोचलो क्राऊन प्लाझा. चले क्या? ती पण फोटो काढते या गाडीचा. काय मस्त गाडी आहे यार. गाईज हा एवढा चुटकूसा केक मी 1000 रुपयाला घेतला. आय कॅन्ट बिलीव्ह दिस. पण दिस इज लाईक अ सेलिब्रेशन, कारण माझे 55,000 फॉलोअर्स झाले आहेत इंस्टाग्रामवर. यो, ही सेल्फी स्टिक माझ्यासोबत 1 वर्षापासून आहे. जे आपण लेवरला मी गेली तिथे माझा साथ दिला आहे. पण आता या सेल्फी स्टिकला श्रद्धांजली द्यायचा टाईम आला आहे. थँक्यू, आय लव्ह यू.